मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, हीच आमची प्रार्थना. आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत त्यांची आज जयंती आणि योगायोग पहा या जयंतीच्या उत्सवानिमित्त आपल्या शाळेमध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर आपण नाटक बसवलेलं आहे. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांना त्रिवार वंदन. महाराष्ट्र ऐश्वर्य संपन्न होत, इथं काशीसारखं ज्ञान होतं आणि द्वारकेसारखं धन होतं, इथं राजासारखं मन होतं आणि मनासारखा राजा होता. इथं घराणा काढायची पण होती, किल्ले हरवायची चिंता नव्हती, की तो शोधून सापडत नव्हता. महाराष्ट्र रणांगणात गाजत होता, भिजत होता, दान घ्यायला वाजत होता आणि पांडुरंगाला भजत होता. या महाराष्ट्रावर पठाणाची स्वारी त्यांचा मुहूर्त होता अल्लाउद्दीन खिलजी. त्यानं मराठी गोकुळाची मसवट केली, लेकी बाळी पळवल्या, मंदिरं पाडली, पिकाची नासधूस केली आणि मराठी सरदारांची प्रेत त्यांनी दिल्लीच्या देवगिरीच्या किल्ल्यावर लटकवली. कशी आली दैवगती फाळी, ठाई ठाई रडती पोरी बाळी, थोडती करुण किंकाळी, थरकला शेष पाताळी, थरकला शेष पाताळी. शृंखला आवळुनी गळा, चढवती सुळा, रक्त भळभळा, कुणाना कळवळा, छळती राज रोज, छळती राज रोज. अवकळा आली भूतळा, कुणाला कळवळा, देवही आंधळा, झाला काय आज सांगू कस राज, हो जीजी सांगू कस राज, हो जीजी. अंधार कभी ना अंधार, वर्षातल्या 12ही अमावस्यानं महाराष्ट्राला एकाच वेळी करायला घातलं. वर्षामागून वर्ष 250 वर्ष उलटली आणि 250 वर्षानंतर महाराष्ट्राची भाग्य भवानी अवतरली जिजाऊंच्या रूपानं शहाजीराजांच्या घरात. तिच्या मनात आणि मस्तकात फडकत होते बंडाचे झेंडे. त्याही जगदंबेपाशी एकच वरदान मागत होती, उन्मत्त ही सिंहासने चिरफाडण्याचा मर्द दे, उन्मत्त ही सिंहासने चिरफाडण्याचा मर्द दे, निर्धावण्या या दैत्य झुंडी अंबिके वरदान दे, अंबिके वरदान दे. आणि अंबिकेने वरदान दिलं. तिच्या मनातला संताप तिच्या उदरामध्ये वाढू लागला.
19 फेब्रुवारीची रात्र सुईनी जिजाऊच्या दारात धावल्या आणि विचारलं, काय काय मुलगा 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 जिजामातेला झाला, मुलगा महाराष्ट्राला झाला, मुलगा सह्याद्रीला झाला, मुलगा भारतवर्षाला झाला. शिवाजी, छत्रपती शिवाजी यांनी 12 मावळ्यातल्या सवंगड्यांना जवळ घेऊन महाराष्ट्राची निर्मिती केली आणि याच महाराष्ट्राची, याच स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी पुढे पुरंदरावर सईबाईच्या पोटी शंभू महाराजांचा जन्म झाला. होय, ही कथा आहे त्या धगधगत्या अंधाराची, ज्यानं अवघ्या 9व्या वर्षी स्वराज्यासाठी स्वतःला गहाण ठेवलं. होय, ही कथा आहे त्या धगधगत्या विखाराची, ज्यानं बालवयातच घर बेड्यांचं विषारी जहाल पचवलं. होय, ही कथा आहे त्या राजपुत्राची, ज्यानं 4 बादशहांना आपल्या तलवारीचं पाणी पाजलं. सादर होत आहे शंभूराजे, स्वराज्य रक्षक संभाजी. देख देख शेर हिंद शिवा आया, साथ अपने छावा लाया, इंशाअल्लाह नूर देख, भगवे का सुरूर देख, दिल्ली के उस तख्त को चीरतियो नजर देख. देख आके फाड़ देख, देख पल के झाड़ देख, बादशाह के रास्ते का सबसे बड़ा पहाड़ देख. देख साथ साथ इन्हें हर रिपू डगमगाएगा, देख साथ साथ इन्हें हर रिपू डगमगाएगा, निसंदेह शंभू तख्ते हिंद को चलाएगा, शेर का छावा है वो शेर ही कहलाएगा. सादर होता है स्वराज्य रक्षक संभाजी. ओम नमो गणनायक ओम नमो गणनायक गौरी नंदन स्वरूप सुंदर वंदितो तुम्हा सकालंभा नवनी मगत्ये कवितो माता पूजितो मंगलमय चरणासखी मंगलमय चरणासखी ऐका कथा शंभू राजाची, ऐका कथा शंभू राजाची. ऐका कथा शंभू राजाची, शूर मर्दाची, धर्मवीराची, कीर्तीचा सूर्य तळपे गगनात, लपयेना सत्य कधी तिमिरात, शिवबाचा पुत्र जणू अंधारजी, शिवबाचा पुत्र जणू अंधारजी, शिवबाचा पुत्र जणू अंधारजी, शिवबाचा पुत्र जणू अंधारजी. महाराज, ज्वालामुखीच्या उदरातून जन्मलेला काया कातळाचा हा प्रदेश, महाराष्ट्राचा गज होता भगवा, सहस्त्रावधींचा इतिहास सांगत तो तेजाने झळकत होता. या भूमीवर महाराष्ट्र भवानीनं रणयज्ञच मांडला होता. या यज्ञकुंडातून शिवशलाका प्रखर तेजानं तळपली. शिवतेजानं मराठ्यांची देशी स्वराज्याचा भंडार उधळला आणि 350 वर्षांचं ग्रहण सुटलं. राज्य सूर्य उदयाला आला. सह्याद्री पुन्हा एकदा आनंदला. रुद्र शिवाजीराजांना झाला. किल्ले पुरंदर आणि किल्ले वज्रगड ही आनंदाची खबर ऐकून सुखावली. अवघ्या महाराष्ट्राचा औस आहे. जिजाऊ आज थोरल्या औस आहे. आई जगदंबे, माझं गाऱ्हाणं तू ऐकलंस. सईच्या पोटी हिंदवी स्वराज्याचा वारस तुझ्या कृपेने मिळाला. बाळराजांचा जन्म पुरंदरावर झाला म्हणजे ते नक्कीच उद्याचे रणधुरंदर ठरणार खास. मोजराव साहेब, बरं झालं, अगदी टाकोटाक पुरंदरावर दाखल झाला. हो साहेब, आपण नेहमी म्हणत आला आहात या भोसले कुळावर सांब सदाशिवाचा वरद हस्त आहे म्हणून.
आमचा कयास आहे प्रत्यक्ष महादेवानंच भोसले कोणात जन्म घेतलाय आणि याची साक्ष म्हणून प्रतापगडावर स्वयंभू शिवलिंग अवतरलंय. दादा महाराजांची यादगीर म्हणून आपण बाळराजेंचं नाव शंभूजी ठेवू. आपण पाहिलेल्या स्वराज्य मंदिराचा ते कळस सरती लावू साहेब. पुरंदराच्या राणी वशात घुमला नाजूक आवाज ग. राणी सईला पुत्र झाला आनंद माईना गडावर. आऊजी जाऊ प्रसन्न झाल्या, आऊजी जाऊ प्रसन्न झाल्या. पिता शिवाजी आले भेटाया, पिता शिवाजी आले भेटाया. आऊजी जाऊ प्रसन्न झाल्या, पिता शिवाजी आले भेटाया ग. आज बारशाचा सोहळा ग. आज बारशाचा सोहळा ग. आज बारशाचा सोहळा ग. आज बारशाचा सोहळा ग. गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या, कौसल्याचा श्रीराम घ्या. अर्जुन घ्या तुम्ही श्रीकृष्ण घ्या, शिवरायाचा तुम्ही शिवपुत्र घ्या, शिवपुत्र घ्या. जो जो रे बाळा, 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 जो जो रे. शंभूराजे हळूहळू मोठे होत होते. जिजाऊ साहेब शंभूराजांतच रमू लागल्या. पुरंदरावर सर्व काही आनंदात चालू होतं. पण नियतीच्या मनात काही आवरच होत. राजांच्या थोरल्या राणी सरकार शंभूराजांचा मास आहे. आनंद व्याधीनं आजारी पडल्या. आता बाळ शंभू आईच्या दुधासाठी देखील पोडके झाले. बाळ राजांच्या दुधासाठी कापूर होत येथील गाड्यांच्या धारांना बोलावणं धाडले गेले. याच धाराऊ शंभू राजांच्या दूध आई झाल्या. धाराऊंच्या दुधावर महाराजांनी अंग धरलं. पण सईबाईंनी आपलं अंग टाकलं. सईबाईंच्या अवेळी मृत्यूनं महाराजांचं मायेचं छत्र हरपलं. त्याच दरम्यान स्वराज्य अफजल खान आणि शास्त्रखान नावाची वादळ येऊन धडकली. स्वराज्यावरच्या अफजल खान नावाचा धर्मांध सर्वांचा विवाह तोडण्यासाठी महाराज उतरले. तिकडे आसरच्या तालीमखान्यात स्वराबाई साहेब, माजी पंडित आणि गोबाजी बाबा पानसंपत यांच्या तालमीत शंभूराज युद्धशास्त्राचे आणि राज्यकारभाराचे प्रशिक्षण घेत होते. प्रतिपदेची चंद्रकोर हळूहळू वाढू लागली. गुरुत्वाचा हो ज्ञान प्रकाश हळू पाडू लागली. एका हाती खाल तलवार, दुसऱ्या हाती लेखणी. उमाजी पंडित करीत शिक्षणाची आखणी. हे ढाल तलवार चालविण्याला दिल वाघाचं बळ. दांडपट्ट शिकवी शंभूला गोमाजी मान संबळ. गोमाजी मान संबळ. गोमाजी मान संबळ. प्रतापगडावर प्रताप घडवून राजांची खुर्चला धुडी मुलुकगिरीसाठी दौडू लागली. सुरत शहर बदसुरत झालं. तोच एक भयंकर खबर आली. शिवाजी राजांचे आबासाहेब शहाजीराजे शिवबाची स्वराज्य पंढरी डोळ्यात साठवून नेत्र मिट्टे झाले. पडल्या घराच्या नगारखान्यावरचं निशाण उतरावं ना, अगदी तसंच राजांचं राजेपण क्षणात उतरले गेलं. राजगडच्या रावळ्यातले देव सुद्धा पडले.
शंभूराजासनी फलटणला मोहर बघताना आम्हासनी थोरल्या महाराजांची याद आली. तेव्हा रीतिरिवाजा प्रमाणे बाळराजाचं हात पिवळत गायब. आता घरात मरती घडले म्हणजे एक सलाच्या आतच ते व्हाया पाहिजे बघा. हा बरी बात काढली बजाजीराव. या निमित्तानं तरी आऊसाहेबांचं दुःख थोडं हलकं होईल. शंभूराजांचा विवाह ही नुसती कल्पना ऐकताच राजांच्या राजकारणी देहातील आबासाहेब पोहरून उठले आणि त्यांच्या सतेज डोळ्यांसमोर शृंगारपूर उभं ठाकलं. भोसले शिर्के रक्तसंबंध जोडले गेले. राजगडावर शंभूराजांच्या शुभमंगलाची लागण उडाली. शिर्क्यांचं हे कन्यारत्न शंभूराजांच्या शिरपेचा साजरं दिसू लागलं. शिर्क्यांची राजाऊ राज्याच्या गोकुळात यशोदा म्हणून ओलांडती झाली. शंभूराजांच्या लग्नाचा गोंधळ मांडला गेला. लोक सजला संभाषणांनी. माळ मी आता कवड्याची घालतो. भक्तीचा अमृत कुंभ तुझ्या चरणाशी सांडतो. अंबेचा आई जगदंबेचा उद उद बोलतो. गोंधळ मांडतो गांबे गोंधळ हा मांडतो. अंबेचा आई जगदंबेचा उद उद बोलतो. गोंधळ मांडतो गांबे गोंधळ हा मांडतो. आशीर्वाद दे आई. तूच ठाई ठाई भवानी तूच ठाई ठाई. महिमा तुझ्याच कीर्तीचा आहे. महिमा तुझ्याच कीर्तीचा या त्रिखंडात गातो. महिमा तुझ्याच कीर्तीचा या त्रिखंडात गातो. अंबेचा आई जगदंबेचा उदो उदो बोलतो. गोंधळ मांडतो गांबे गोंधळ हा मांडतो. राज्य आंबे मोहर सावलीत सुखावलं होतं. जिजाऊंच्या मायेच्या पंखाखाली विसावलं होतं. स्वराज्य नायक शिवबाराजे एका मागून एक दिव्य करीत होते. सुरत बदसुरत झाल्याची खबर दिल्लीपती औरंग्याच्या दरबारात जाऊन धडकली आणि देशभरल्या काळजातून फरमान सुटलं. त्यानं मिर्झा राजा जयसिंह आणि दिलेर खान पठाण यांना प्रचंड फौजेनीची राज्यावर शरणागतीचा तह करावा लागला आणि चालला आई जगदंबेचा बालभुत्या बिलहो गनिमांच्या छावणीमध्ये. औरंगशहाच्या उसन्या मनसबीचा स्वीकार करण्यासाठी श्रींच्या राज्यासाठी जमानत म्हणून सह्याद्रीच्या शिवसिंहाचा छावा आपली गुहा सोडून पठारावर उतरता झाला पहिल्या राजकीय धावणीसाठी. गुजरा दादाजी. घणे खम्मा कुंवर शंभूराज. आइए आइए विराजिए. ये है सल्तनत मुगलिया के नेक जंग बहादुर दिलेर खान साहब. कुंवर, ये है शाही भिलखाने का हाथी घोड़ा. आला हजरत ने आपको नजर किया है. आप मुगल दरबार के सबसे कम उम्र के 50,000 सरदार जो हैं. क्यों कुंवर, हाथी पसंद आयो? दादाजी, ते बिचारे मुके जनावर आम्हासच काय, ते कोणालाही पसंत येईलच. क्यों शंभूराजे, इतना बड़ा शाही हाथी कैसे ले जाओगे? उठा के? खान साहेब, जुलत डुलत का होईना तुमचं हे जनावर चालतं. ते नेणं खूप सोपं.
पण याद राखा, आमच्या आबासाहेबांनी दिलेले बुलंद पहाडी गडकोट चालत नाही. ते नेणं महाकठीण. आमच्या सह्याद्रीच्या वाटेला जाऊ नका खान साहेब, कारण या सह्याद्रीच्या कुशीत आणि दऱ्याखोऱ्यांच्या मुशीत फक्त मराठे आणि वाघच उपजतात. आता पुन्हा आगळीक कराल तर तो क्या शंभूराजे, वक्त आल्यावर सांगूच. चला नेताजी का येतो आम्ही दादाजी. जय भवानी. राहुल बिला कुवत, क्या तीखी जुबा है इसकी, जुबा है या शेर की दहाड़. सह्याद्रीचे गिरी निघाले कृष्णाईच्या तीरा, शिव शंभू आग्र्याला निघाले भेटाय आलमगिरा. यवनांचा हा काळ सोबती 9 वर्षाचे बाळ, यवनांचा हा काळ सोबती 9 वर्षाचे बाळ. पण मोगली सल्तनीत निघाले वारकऱ्यांचे काळ, वारकऱ्यांचे काळ. मोगली सल्तनीत निघाले वारकऱ्यांचे काळ. अल्लाह ताला की मेहर से हमारी सब मुरादें पूरी हो गई. जाफर खां, इस खुशी के मौके पर तख्त के वफादारों को खिल्लत तस्कीन की जाए. खिलाडूंच्या पहाऱ्यात त्याचे नजर काही देत पडली, पण राजांचा प्राण, जिजाऊंची जान आणि भरण्यांची शान शंभूराजे दरबारात रामसिंहासवे हजेरी लावत होते. आग्र्याच्या अनेक रस्त्याचे रेखाटन करीत होते. ते फक्त स्वराज्यात सही सलामत वापस जाण्याच्या वाटा उन्हाळण्यासाठीच. आणि एके दिवशी गरुड पिंजऱ्यातून कंसाच्या कैदेतून सुटला देवकीचा हा तान्हा, तसाच झाला प्रति शिवाजी 9 वर्षाचा कान्हा. कंसाच्या कैदेतून सुटला देवकीचा हा तान्हा, तसाच झाला प्रति शिवाजी 9 वर्षाचा कान्हा. राजे गडावर आले, शंभू मथुरात राहिले. बालवयातच त्याने विश्व फिरून पाहिले आणि दुःखाचे अश्रू आता आनंदाचे झाले. बटू वेश परिधान करोनी संभाजी गडावर आले, संभाजी गडावर आले, संभाजी स्वराज्याले. अहो महाराणी साहेब, तिकडे शृंगारपुरात होऊ नये ते घडतंय हो. त्या कब्जा कलुषाने वशीकरण केल्याप्रमाणे शंभू राजांचा ताबा घेतलाय म्हणे. अहो नुसता ताबा नाही, राजरोसपणे शाक्त पंथाची उपासना चालू आहे. शिव 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 शिव. अहो रेड्याच्या ओल्या कातड्यावर बसून जारण मारण विद्येचे प्रयोग चालू आहेत शृंगारपुरात. आणि तेही प्रत्यक्ष युवराजांच्या संमतीने. आता असंगाशी संग केल्यावर काय होणार म्हणा. तो भिक्कार कवी कलश सांगणार आणि युवराज मम म्हणणार. आणि आता तर हद्दच झाली. शंभूराजांनी म्हणे कलशाभिषेक करून घेण्याचे ठरवले आहे. कलशाभिषेक म्हणजे? आणि हा विधी कशासाठी केला जातो अनाजी पंत? शाक्त पंथामध्ये आपला जन्मदाता पिता जल्दीने मृत्युमुखी पडावा आणि मुलखाचे राज्य स्वतःच मिळावे या भावनेने हा भयंकर विधी केला जातो. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस अखंडित लक्ष्मीलंकृत सकल गुणमंडित सिंहासनाधीश्वर सम्राट चक्रवर्ती राजगण द्रुपदी भूपती महाराजा
प्रत्यक्ष शंभूराजे आहेत म्हणून कोणीही भिण्याचे कारण नाही. श्रींच्या दरबारात राव किंवा रंक असा भेद हरगिज नाही. फिर्यादीला सिंहासनाचं अखंड संरक्षण मिळेल. प्रल्हाद पंत, दरबारातर्फे या गुन्ह्याची सुनावणी व्हावी. महाडचे त्र्यंबकपंत वाडकर यांची सून गोदावरी इथे संभाजी राजांनी हेतुपूर्वक हरण केले असा आरोप युवराजांवर आहे. त्र्यंबकराव, तुम्ही हुजुरात आलात हे बरं झालं, पण आम्ही पुन्हा एकदा विचारतो आहोत, गोदावरीला युवराज संभाजीराजांनीच पळवून नेलं याबद्दल तुमची खात्री आहे? जर युवराज गुन्हेगार ठरले नाहीत तर ही गर्दन उतरून राजांच्या पवित्र पायावर ठेवेल. साहेब, आता वक्त आला महाराज. कुंपणाने शेत खावं. बिचारी गोदू आमच्या मेहुणीची मुलगी, तिच्यावरच हा बाका प्रसंग गुजरावा आणि तोही प्रत्यक्ष युवराजांकडून. अनाजी पंत, वांडावा दौलतीच्या थाकल्या धन्यावर तुम्ही काय अदावत घेतायसा? आता एक शब्द वंगळ बोलला सके नाही. हमीरराव, युवराजांना अटक करून आमच्या सामने पेश करा. राज लष्कर ही आमची आज्ञा आहे. मुजरा आबासाहेब, ध्यानात ठेवा संभाजीराजे, आपण आरोपीत म्हणून छत्रपतींसामने उभे आहात. आरोपी? माफी असावी आबासाहेब, परंतु आम्हास हे आरोप मंजूर नाही. मतलब स्त्री तुमच्या कब्जात नाही? आहे गोदावरी आमच्या आश्रयास, परंतु फक्त तिच्या सुरक्षेसाठी. मग आरोप नामंजूर का म्हणून? युवराज, तुमचे हे असे गुन्हे, अशा हरकती एक वेळ तुमचा पिता डोळ्याआड करेल, पण एक राजा कदापि नाही. गुन्हेगार संभाजीला छत्रपती तोफेच्या तोंडी देऊ देत महाराज, पण आबासाहेब, या शंभू बाळाला मात्र तुमचे आशीर्वाद असू द्या. राजे, तुमचे वडीलच राहतील. युवराजांच्या गुन्ह्याची आम्ही शाबिती मानतो. सजा फरमावण्यापूर्वी कोणाला काही बोलायचे आहे? आबासाहेब, आम्हास बोलण्याची संधी मिळावी. युवराज्ञी म्हणून युवराजांची सत्य बाजू मांडण्याचा अधिकार आम्हास मिळावा महाराज. कुलमुखत्यार म्हणून नव्हे तर एक पत्नी म्हणून. हरगिज आहे, पण बाजू सत्याचीच असेल तरच मांडावी. अन्यथा आरोपीची आपण पाठराखण करता आहात असा संशय जरी आला तर तुमच्याकडून कुलमुखत्यार पदाची शिक्के कट्यात काढून घेतली जाईल. क्षमा असावी महाराज. हे समोर उभे बाळकर पिता पुत्र दिसतात तेवढे सीधे साधे नाहीत. हे स्वराज्य दोघी दगलबाज आहेत. पंचमीच्या सणाचा फायदा घेऊन आपल्यालाच गडावर मारण्याचा घोट होता. महाराज, रंग युवराज होतात, पण गरिबांच्या आबरूचे धिंडवडे विकतात. खामोश. पुराव्याशिवाय भलता सलता आरोप घ्यायचा अधिकार कोणालाच नाही. आणि आबरू म्हणाल तर ती जशी रयतेला प्यारी तशीच युवराजांना. आबासाहेब, दुःख याचंच वाटतं की आमच्याकडून कोणताही गुन्हा घडला नसताना आम्हाला गुन्हेगार ठरवलं जातं. तपासानंतर आपलीही खात्री पटेलच की हे बाळकर पिता पुत्र आपल्या जीवावर उठले होते. गांगोजी, पकडा या हरामखोर बाप लेकांना आणि फेर हुकूम होईपर्यंत गडाच्या बंदीखान्यात ठेवून ठेवा. बोला अनाजी पंत, बोला. आमच्या शंभूराजांवर अजून काही आरोप? चुकी झाली महाराज, माफी असावी. दरबार बरखास्त झाला. शंभूराजांच्या समय सूचकतेनं विस्मयीच. रायगढ़ पर साजिश रचाई गई है. राजा राम राजे को तख्तासीन किया जा रहा है और आपको कैद करने का हुक्म जैसे किलेदार को मिला है वैसा ही सिपे सालार हम्बीर राव को भी. सारे मंत्रीगण पूरी सेना के साथ यहीं आ रहे हैं. क्या अनाजी पंत, फार मोठ्या तयारीनं. दिमतीला 5,000ची तुमची फौज, हंबीर मामांची 20,000ची फौज,
शिवाय सोबत स्वराज्याचे पेशवे आणि दस्तूर खुद्द आमचे विरोधी काका. हे सर्व दरबारी रायगडाच्या हुकमाचे ताबेदार आहे आणि त्याच हुकमाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. आपल्याला कैद करण्याचा हुकूम आहे राजगादीचा. मामासाहेब नाही, सरलष्कर हंबीराव मोहित. पाहिलं शंभूराजे, सर लष्कर पण रायगडाच्या आदेशाला लागून आले. आता आम्ही बिनधोर झालो. सर लष्कर, तुमच्या येण्याने 10 हत्तींचं बळ आलं आमच्यात. अरे बघताय काय, कैद करा युवराजांना, टाका काढण्या, मुसक्या आवळ्या ह्यांच्या. काही तर आता होणारच आहे. शंभूराजे, आता तुमचा खेळ संपला. आनंदराव, उपाजी, काही कराया गद्दारासनी. काय करताय काय सगळं? जेल बंद, काढण्या टाका यांच्या हातापायात. अनाजी पंत, अव कुणासनी फितवत होता ह्या हंबीराव मोहित्यासनी. अरे कुणावर वार काढायचा आणि कुणाचा वार अडवायचा हे शिवाजी महाराजांच्या तालमीत शिकलोय म्या. अरे ज्या डोईवर छत्र धरायचं त्या डोईवर हत्यार धराया सांगताय वैर शेमण्यानं. हे मोहित्याचं इमान हाय, मोहित्याचं. स्वामींच्या ठाई आमासनी आमचं शंभूराजा हाय ती. त्यासनी घेराया आलाय सावेर. ह्यो हंबीर खंबीर हाय माझा राजाचा पाया. शंभूराज, आता ही दस्त केलेली जोखीम तेवढी घ्या ताब्यात. अनाजी पंत, आमच्या साऱ्या उमेदीवर चळचळीत निखारे ठेवले तुम्ही. किल्लेदार, आम्ही तर खोळवलं तुमच्या इमानदारीची बक्षिशी देण्याकरता. आणि मोरपंत, तुम्ही सुद्धा आम्हाला कैद करण्यासाठी आलात. वडिलकीच्या नात्यानं नुसता सांगावा धाडला असता तर स्वतःहून आलो असतो बांधल्या हाताने. कसे या सुरनिसांच्या नादी लागलात पंत? का गर्दन का उठत नाही अनाजी तुमची? भिडवा आमच्या नजरेला नजर. करा कैद आम्हाला, त्या तोफेच्या तोंडी. जाऊ द्या अनाजी, शरम वाटत नाही तुम्ही केलेल्या या कृत्याबद्दल? अनाजी दत्तो, आळेवारी पद्धतीनं तुम्ही जमिनीचं मोजमाप अचूक केलं, पण या शिवपुत्र संभाजीची स्वराज्य निष्ठा मोजण्यात चुकलात. साफ चुकलात. अरे तू तुमच्या जिंदगानीवर थोरल्या धन्यासनी जाऊन महिनाबी नाही झाला. राला त्यांच्याच पोटच्या पोराला घेराय. मायाप्पा, छोट्याजी, घेऊन जायसनी आणि टाका कोठडीत. तर लष्कर, आम्ही या कटकऱ्यांना माफी देतो. या कटकऱ्यांनी संभाजीला विरोध केला, पण यांनीच आबासाहेबांच्या पाठीशी राहून पुरी हयात स्वराज्यासाठी घालवली. हे दुर्लक्षून चालणार नाही. संभाजी मोठा नाही, स्वराज्य मोठा आहे. राज, अव कोण म्हणतोय महाराज गेलं? या शंभूच्या रूपानं आमचा शिवाच आमच्या मुरवबा. युवराज, या स्वराज्याचं राज धर्मानं आणि कर्मानं तुम्हीच. तेव्हा आमचा मुजरा तुमच्याच पायी. अहो सरलष्कर, नाही, आता सरलष्कर नाही, आता मामासाहेब. या कटकऱ्यासने कैद करून सरलष्कराचं काम संपलं. आता फकस्त मामासाहेब, तुमचे मामासाहेब. वय मामासाहेब आता रायगडी परतावा. वय वय भी आतुरल्या ठाकल्या आणि सिंहासन भी जास्त दिस रिकाम ठेवून चालत नाही. आपण उद्याच आणि राजे रायगडी परतले.
राजे तुम शीलवान तुम नीतिवान तुम न्याय दक्ष राजे विशाल हृदय हरे शंभूजी छत्रपती राजे जय 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 शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे संभाजीराजे बिन शिवाजीराजे भोसले या नात्यानं वचनबद्ध आहोत की आम्ही लढू आमच्या अखेरच्या क्षणापर्यंत. मग आमची मुंडी छाटली जाऊन निर्माल्य बनून जरी काळाच्या पायावर पडली तरी बेहत्तर. पण आपलं हे हिंदवी स्वराज्य, सह्याद्रीच्या अंगा खांद्यावरील हे गडकिल्ले आम्ही कोणाच्याही हाती लागू देणार नाही. आमच्या आबासाहेबांच्या शिक्के कट्यारीचे आणि परंपरेचे आम्ही प्राणा पलीकडे जतन करतो. आभास आशीर्वाद असा. यावं गणोजीराज. काय म्हणताय मेहुणे साहेब? राज, तुम्ही आमच्या निवाड्याचा कागद तेवढा लवकर द्या. कोणता कागद गणोजीराज? थोरल्या महाराजांनी शेरखानाचं वतन आमासनी द्यायचं कबूल केलं होतं. तेव्हा वतनाचा कागद तेवढा आमच्या हवाली करा. अजून कितीच वाट बघायची. अहो काय जाण ठेवली सा या शेरक्यांच्या इमानदारीची. इमानदारी? तुमच्या इमानदारीचे डंके वाजतायत साऱ्या दख्खन. सरदार शिर्क्यांचं इमान आणि समशेरीची मर्दुमकी आम्ही चांगलीच जाणतो. सांगा आपले चुलत बंधू कान्होजी राजे शिर्के कोणत्या इमानापायी मुघली डेऱ्यात गेले आणि त्यांच्या नादानं गेल्या 3 महिन्यांपासून तुम्ही गणोजी राजे शिर्के किती वेळा उमरे जिजवून आलात त्या गुलाल बारीतल्या शाही डेऱ्यांचे. देऊ त्याची यादी आणि पुरावे तुम्हास. गेलो आम्ही. फक्त आमचं भाव नाही गेलं. तुमच्या घरातली लय बडी बडी माणसं गेल्या की शाही डेऱ्यात. वतनाच्या पोकळ तुकड्यासाठीच ना दादासाहेब? वतनासाठीच. अहो राज, काहीतरी शिका त्या पाठशावाकडनं. त्याच्याकडं जो जाईल त्यासनी वतनाच्या चिठ्ठ्या लिहून देतो. स्वराज्यनिष्ठ पिलाजी राजे शिर्क्यांच्या वारसाच्या तोंडी ही भाषा शोभत नाही गणोजी राजे. अहो आमच्या नात्या गोत्यातलीच माणसं जर वतनासाठी अशी अडून बसली तर इतरांनी काय करावं? गणोजीराव जरा विचार करा.
काय उपयोग त्या कोकण चिठ्ठ्यांचा? अजून किती दिवस राहणार आहे तो औरंगजेब? हा दख्खनच त्याची कबर होते. आणि एक गोष्ट ध्यानात असू द्या गणोजी राजे शिर्के, आम्हाला तत्वानं जगायचंय आणि सत्वानं उरायचं. आणि स्वराज्य म्हणाल तर ती काही जहागिरी नाही, हे 18 पगड जातीच्या रयतेचं राज्य आहे. राजा, आता शेवटचं विचारतोया, बऱ्या बोलानं आमचं वतन देताय का नाही? तर एक नाही एक दिवस आम्ही हा रायगड बेचरात करू. जबानीला लगाम झालं शिर्के. आणि खुशाल त्या कान्होजींप्रमाणे तुम्ही देखील मुघलांच्या कोटात जाऊ शकता. मुघलांसकट तुमचा बंदोबस्त करण्याची ताकद या भोसलाई मनगटात आहे. गणोजी राजे चालते व्हा इथून. वतन कसलं घेऊन बसला? स्वराज्यातला एखादा शिळा बागा तुकडाही नाही मिळायचा तुम्हाला. निघा. येतो मी. तर हे बरं नाही राज, याच परिणाम लई वाईट होत्या, लई वाईट होत्या, लई वाईट होत्या. राजे रहम चापना रहम, हमारे साकोले के मुकाम पर छापा मारा उन काफर मरहट्टों ने. उस संभा के डर से हमारी फौज भाग रही है उत्तर की ओर शिकस्त लेकर. खामोश लईन, खामोश. शिकस्त लेने नहीं आया. क्या है दक्खन हमारे सामने? क्या है? इतनी फौज होते हुए भी मार खा रहे हैं मरहट्टों. तरस गए हम काफरों पर जीत के लिए. एक भी शिकस्त नहीं दी उन्हें. हिल्लत लेकर और काले पहनकर क्या कर रहे हैं हमारे सालार? हमारी आंखों की सामने संभा अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. कहां गई तुम्हारी सुजाहत? कहां गई तुम्हारी वफादारी? कब तक सहे हम? कब तक? कबर नहीं चाहते हम, खबर चाहिए हमें जीत की. हजरत, उस संभा ने सारे दक्खन में शिकस्त दी है हमें. लाखों की फौज होते हुए भी पीछे हटना पड़ा. 6 साल गुजर गए लेकिन उनका एक भी किला हम जीत नहीं पाए. शैतान बन गए हैं वो मरहट्टे. तो हम में कौन सी कमी है शैतान? फिर भी शिकस्त लेनी पड़ रही है. ये है शाहबुद्दीन फिरोजजंग साहब. इनके नाम में ही सिर्फ जंग है. 40,000 की फौज होते हुए भी उन जाबाज 600 मरहट्टों ने इनकी धज्जियां उड़ा दी. जंग जंग पछाड़ा लेकिन नहीं मिला रामसेज. ये है बहादुर खां कोकलताश. हमारे मुंह बोले भाई, इनके नाम में ही सिर्फ बहादुरी. वैसे देखा जाए तो इनका और बहादुरी का दूर दूर तक कोई रिश्ता नहीं. बुरहानपुरा लूटकर नंगा किया मरहट्टों ने मुगली तख्त को. हमारे ही शहजादे होकर मुअज्जम और अज्जम मार खाए नासिक से. मरहट्टों के मार के जख्म इनके सारे सालारों ने छाती पर नहीं पीठ पर खाए हैं. अफसोस शहजादों, आपको इस हिंदुस्तान पर राज करना है तो संभा का चाल चलन सीखो. वो सीवा खुशनसीब था जिसे संभा जैसा जानशी मिला. शहजादों, संभा भी शहजादा था लेकिन वो कभी शराब, औरत, गाना, मौज मस्ती में गिरफ्त नहीं हुआ. दुश्मन के भी मजहब, मस्जिद और फकीरों की इज्जत करता है. ये है हसन अली खां, ये है बख्शी रहुल्ला खां, ये है बहारमन खां, ये है मामूर खां जो जान बचा के आए पूना से. सारी इज्जत मिट्टी में मिला दी. कैसे पाएंगे हम दक्खन? कैसे? इन सब के बजाय एक संभा होता हमारे पास तो कब के बन गए होते हम आलमगीर. पूरे हिंदुस्तान के आलमगीर. हमारे बदनसीबी ने हमें यहां दक्खन में लाया.
कुतुबशाही और आदिलशाही को मिट्टी में मिलाने के बाद देखेंगे संभा की ओर। संभा जैसा एक मामूली जमींदार का लौंडा सालों साल नचा रहा है हमें इन दक्कन की पहाड़ियों में। तुम्हारे शहंशाह को हमें इस्लाम की हिफाजत करनी है, इस्लाम के खातिर मर मिटना है हमें। इस्लाम के रखवालों, ये है शाही किमा। मैं आलमगीर औरंगजेब कसम लेता हूं, जब तक वो काफर बच्चा संभा हमारी गिरफ्त में नहीं आता तब तक ये आलमगीर, ये किमांश, ये शाही किमांश नहीं पहनेगा। हमें इस दक्कन को निस्तनाबूद करना है, यही खुदा का हुक्म है। आलमगीर आणि औरंगजेब शंभू पुढे आधार घेत मरहट्टों का एक भी किला नहीं जीत पाए हम। उस दक्खनी शेर को पकड़ने की ताकत सिर्फ तुम्हारे जैसे दक्खनी गाजी की कुव्वत बाजू में है। जहां मैं अभी जाकर खुले मैदान उसकी ढाल खींचता हूं और उसे घोड़े से खींचकर आपके पाक कदमों पर देखता हूं। बेवकूफ, ऐसा ख्वाब में भी मत देखना मुकर्रम। वो संभा खुली जंग में पकड़ने वालों में से होता तो हम क्यों पिछले 8-9 साल इस दक्कन की वादियों में घूमते। मत भूलो, इन पहाड़ियों में राज चलता है उसका। हमें हमारे उस 5 लाख की फौज पर भरोसा नहीं। राम शेर जैसा अदना सा किला काबू करने में उन हरामजादों को 6.5 साल लगे। राम शेर के लिए इतना वक्त तो सोचो, रायगढ़, राजगढ़, प्रतापगढ़, इन किलों का क्या होगा? वो तो सह्याद्री के कलेजे में है, कलेजे में। तो क्या हुआ आलमपर? हम जाएंगे वहां, मैं आता हूं आपके साथ। हम क्यों जाए? हमारी कब्र कहां खोदनी है ये दिखा दे मुकर्रब। इस मुहिम के लिए हम तुम्हें 15,000 की फौज देते हैं। अभी निकल जाओ पनाहगढ़ की तरफ। और याद रहे, तुम्हारा दिल, दिमाग और नजर चाहिए सिर्फ संभा की ओर, और मकसद होना चाहिए संभा, सिर्फ संभा। कुछ भी करो, लेकिन उस काफर बच्चे को हमारे सामने पेश करो, जिंदा या मुर्दा। ये समझ लो, यही खुदा का हुक्म है, यही खुदा की खिदमत है। शिवाजी राजांच्या लौकिकाचा झेंडा आभाळात उंचावण्यासाठी अशा 100 संभाजींच्या मुंड्यांचा सडा रणांगणावर पडला तरी बेहतर।
हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. आमच्या रयतेची ती आस आणि आमच्या शूर मर्दांचा तो ध्यास आहे. जोपर्यंत सूर्यचंद्र आसमंतात आहे तोपर्यंत हा आपला भगवा मावळ वाऱ्यात फडफडलाच पाहिजे. म्हणूनच सांगतो मर्दांनो, नेमून दिलेल्या आपापल्या जागी आताच निघा आणि या महाराष्ट्र भवानीचं रक्षण करा. राणीसाहेब, आपणही निघा आणि रायगड जवळ तुमच्या पालखीसोबत 800 घोडी निघा. शिवाय दिंडीला रायप्पा, ज्योत्याजी, निळोपंत आणि खंडोबाला आहेतच. आणि आपल्यासोबत आमच्या सोबत आमच्या 400 मराठी वाघांचा घेरा आहे. एवढी कमी शिबंदी नाही राजे. छत्रपतीचं रक्षण आधी महत्वाचं. सबब सह्याद्री ही तांबडी माती या शिवपुत्र संभाजीला कधीही जागा फटका करणार नाही. तुम्ही निघा आणि तातडीनं रायगड जवळ करा. लवकरच आम्ही त्या औरंग स्वराची हुंडी छाटून स्वराज्य भवानीला त्याच्या रक्ताचा अर्घ चढवणार आहोत. त्या औरंग्याची हुंडी आम्हाला रायगडाच्या उंबरठ्यात काढायची. स्वारीना आई जगदंबा भवानी उदंड उदंड यश दे. शक्तीनं गनिम हितच रोखतोय, छातीची ढाल करतोय. तुम्हाला शंभू महादेवाची आग आहे. तुम्ही नावडी बंदर जवळ करा. निघा राजा, निघा. नाही म्हाळोजी बाबा, या मातीत घट्ट रोवलेले आमचे पाय आम्हाला माघारी घेता येणार नाही. जर वार खेळलाच तर तो पाठीवर नाही, छातीवर असेल आमच्या. अहो, या तलवारीनं आम्ही पितुरांची मूर्ती छाटली, फिरंग्यांवर आणि टोपीकरांवर झडप बसवली. ती आधी बंद करू म्हणतात. नाही म्हाळोजी बाबा, ते होणे नाही. आमच्या रक्तानं या भूमीतल्या लोकांचं सत्व जाग होणार असेल तर या भूमीत 1000 वेळा जन्म घ्यायला तयार आहोत आम्ही. हर हर आणि इकडे मुकदमाची 5000ची सैतानी फौज अणुस्फुरा घाटातील काटे सराटे तोडून दौड होती. खंडेश्वराच्या सैन्यावर जीवन मृत्यूच्या साई पहाडावर 5000 मुघली किनार फक्त 400 मराठी चित्त्यांवर तुटून पडला.
पाक परवरदिगार की इनायत हो गई है मोगली तख्त पर। क्यों संभा, अब मिजाज कैसे है? कितरांच्या थव्यात आणि लाडक्यांच्या कळपात असावे तसे। अभी भी इतनी गर्मी? फेंक दो हथियार, हरामजादे फेंक दो। सबूर इखलास सबूर। सूरमा शेर शौक से हथियार नहीं डालते। जकड़ लो इसे पहले, रस्सी डाल दो इसके हाथों में, बाद में छीनना हथियार। 10-10 शेरों की ताकत रखता है ये जहन्नमी। चलो चलो, ले जाना है इन्हें आलमपना के सामने। जल्दी करो, अगर बरगट्ठे आ गए तो जिंदा नहीं बचेंगे हम छिल्लक देने। चलो जल्दी करो। या अल्लाह, तेरा लाख लाख शुक्र है। आसद, फौज उठाओ अकलूज की, बहादुरगढ़ चलने का इंतजाम करो। भेज दो शाही खिल्लत और मरादब मुकर्रब खां को, पेश याद फरमाओ से। लेकिन आलमपना, संभा के कैद की खबर सुनकर वो काफर मरहट्ठे चुप नहीं बैठेंगे। आसद, तुम जल्द अज जल्द हमारा पैगाम भेजो। चमार गोंदा, अकलूज, पंढरपुर, दौंड और उसके नजदीक के इलाकों में हुक्म जारी करो। काफरों के तबेले और घरों में रास्ते पर एक भी घोड़ा दिखाई न दे। एक भी मरहट्टा घोड़े पर सवार दिखाई दिया तो उसका एक हाथ और एक पांव काट डालो। हमारे हुक्म की तामीर फौरन की जाए। सरदार खां, अमीनुद्दीन खां, शैतान है वो संभा, पहना दो उसे तख्ता कुला, उतार दो उसके बदन से काफरा सवार और खुशामदगारों के कुर्ते, जकड़ दो उस जहन्नमी संभा को लोहे की जंजीरों में। होना चाहिए जश्न, अब झुकेगा दक्खन हमारे पैरों पर। निकालो ढिंड और ले आओ बहादुरगढ़ पर। अब होंगे आलमगीर, पूरे हिंदुस्तान के आलमगीर। राज्याचा भार ज्या खांद्यांनी पेला त्याच खांद्यांवर चढला होता तख्ता कुलाल। ज्या देहावर ज्ञानचा पेश करो काफर कैदियों को हमारे सामने। काफर, तुम्हें जिंदगी प्यारी है कि नहीं? झुक जाओ, आलमपना के सामने ताजीम दो, सलाम करो, करो सलाम। पागल, ये राजे हैं राजे, ये झुकेंगे नहीं, तुम्हारे आलमपना को झुकाएंगे। ये हिम्मत तुम्हारी, हमारे गिरफ्त में होते हुए भी इतनी अकड़? अकड नाही, मराठ्यांचा स्वाभिमान म्हणतात याला। आणि मराठ्यांची हिम्मत तू पाहिलीस कुठं अजून? जर थोडी जरी मर्दानगी शिल्लक असेल ना तुझ्यात तर कर आम्हाला मोकळं आणि होऊन जाऊ दे आमने सामने। नाही तुझ्या लाखांच्या फौजे समोर तुला उभा फाडला ना, रामी काट डालेंगे। नहीं तखलिया,
राजन तुम हो सांझे, खूब लड़े तुम जंग, तो तेज निहार के तखत त्यजत औरंग। बहुत खूब कवि जी, बहुत खूब। राजा जी आपका तेज ही ऐसा, लड़े हैं खूब जंग, देखकर आपको तख्त त्याग कराया औरंग, बैठा है सामने घुटने टेक कर। चुप रहो काफिरों, ज़बान को लगाम दो, काट डालेंगे सालों। खामोश हरामजादो, खामोश। याद रख, कैद में है तू हमारे, फिर भी ये गर्मी कभी चैन की नींद सोने नहीं दी इस हरामजादे ने। इस दक्खन की पहाड़ियों में 8-9 साल कुत्ते की तरह घुमाया है हमें, कभी घुटने नहीं टेके इसने मुगली तख्त के सामने, लेकिन आज झुकाएंगे इसे, झुकाएंगे। औरंग्या मराठा मोडेल पण वाकणार नाही, झुकणार नाही। म्हणालास ना गर्मी आहे आमच्या, आहे गर्मी, आणि तुझी कब्र खोदल्याशिवाय थंडी नाही होणार ते। अरे आम्ही मराठ्यांचे छत्रपती आहोत, तुझे नादान शहजादे नाही। आकार तेरा वक्त, मारे जाओगे। अरे तू क्या मारेगा हमें, तेरे खुदा से भीख मांग, राजे बख्श दे तुम्हें, नहीं तो खुद का आलमगीर कहने वाले इस औरंग की खैर नहीं। चुप है शायर, बहुत तेज चलती है जुबान तेरी, पर काट डालेंगे। लईम, तिलावत, मौत सामने देखकर डर गए। अरे हट, रणांगणावर मृत्यूच्या खांद्यावर हात ठेवून 5 पातशाह्यांबरोबर झगडलोय आम्ही। एकदा रणांगणात उतरल्यावर मृत्यूची तमा बाळगत नाहीत मराठे। आसद, ये इंसान नहीं शैतान है, शैतान। चुकतोयस तू औरंग्या, अरे ही तर तुझीच किताबत आहे, जन्मदात्या पापाला विष देऊन जहन्नम दाखवणारी अवलाद। सख्या भावंडांचे हातपाय तोडून त्याची खुलेआम कत्तल करणारा तू, त्यांच्या बायकांना स्वतःच्या जनानखान्यात कोरणारा तू, अरे तुझ्यासारखी तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमचे। संभाळ, कैद छोड़ो, कहाँ है तुम्हारा खजाना? खजाना? अरे हा महाराष्ट्र आमचा खजाना। सह्याद्रीच्या अंगा खांद्यावरील गडकोट म्हणजे हिरे माणक, इथल्या मातीचा कण कण म्हणजे सोनं। पण मराठी भीक मागत नाही ही अशी, अरे हा महाराष्ट्र हाक मारून भीक देतो तुझ्या सारख्याला। आणि याद राख, स्वराज्याच्या वाटेला जाऊ नकोस, सह्याद्री पेटून उठलाय, मस्तकात जीव घेण्यात संताप घेऊन फिरतोय तो, जळून खाक होशील। खामोश आसद, कल सुबह इनकी आंखों में तपती सुराखें घुसेड़ दो, जुबान काट डालो, हाथ पांव तोड़ डालो, खाल खींच लो, ये लईम जल्दी मर ना पाए, निचोड़ दो इनका खून, देखेंगे मौत का तमाशा। ले जाओ काफिरों को, ले जाओ और डाल दो तहखाने में। लगाम दे, वरना काय करेल रे तुझा औरंग्या? जा जा तुझ्या त्या छोट्या शहंशाला या शिवपुत्र संभाजीचा निरोप कर। पृथ्वीवरील सारी संपत्ती आणि स्वकीयांच्या रक्तानं माखलेला त्याचा ताज जरी माझ्या पायावर आणून ठेवला ना, तरी हा स्वधर्मी निधनम श्रेय म्हणणारा मराठ्यांचा अभिषेक
अभिषिक्त छत्रपती लाथेनं ठोकले सगळ्याला. खामोश! अरे देखते क्या हो, उतार दो खालिस की, उतार दो खालिस की. नैनम छिन्दन्ति शस्त्राणि, नैनम दहति पावकः, न चेनं क्लेदयन्त्यापो, न शोषयति मातः. छिड़क दो नमक का पानी इस पर. छिड़को छिड़को. अभी भी वक्त है पागलों, बता दो हमारे कौन कौन से सालार उमराव शामिल है तुम्हारे साथ. बादशाह रहम दिल है, माफ कर देंगे तुम्हें. साले सुअर की औलाद, जान देंगे हम लेकिन ईमान नहीं. खामोश! बंद रख जुबान कमीने. रोया काफर, गिड़गिड़ाया? नहीं हजरत, नहीं 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 तो जाओ, जल्दी सलाखे घुसेड़ दो उसकी आंखों में. जाओ. गुरमत शैतान, निकाल देंगे आंखें तेरी. गुरमत. अरे तू काय डोळे काढणार आमचे? गिधाडाचं काळीज बाळगून छाव्याची शिकार नाही करता येत. डोळे काढशील आमचे, पण सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांपर्यंत पोहोचलेली आमची नजर आणि त्या नजरेनं पेटवलेला स्वाभिमान कसा काढशील या मराठी मातीतून? ध्यानात ठेव, आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून घडतील शिवाजी आणि संभाजी या मराठी मातीत. अरे आमचा भगवान नुसता मावळ वाऱ्यात फडफडत नाही, तो हरेक मावळी काळजात धडधडतो आणि त्याच्यासाठीच करेल हरेक मावळा जीवाचं रान. सिंहाचे छावे जगतात सिंहासारखे आणि मरतातही सिंहासारखे. नहीं दोगे खत्म. निकाल दो ये आंखें, निकाल दो. साली धूल की बहुत है, निकाल दो. फेंक दो सलाखें और जोर से अंदर. क्या कहना है जन? क्या बताया उसने? अब गिड़गिड़ाया होगा लईन. जरा भी नहीं चीखा, नहीं चिल्लाया, जरा भी नहीं आदमपना. वो मर मिटेगा पर झुकेगा नहीं. आज 35 दिन होने को है. संभा हमारे गिरफ्त में है. पेड़गांव से यहाँ वड़ू तुलापुर तक हमने उसे ऊंट के पीछे उल्टा बिठाकर ढिंड निकालते लाया है. फिर भी टूटा नहीं लईन. जरूर शैतान की नस्ल है वो. जाओ काट दो उस काफिर बच्चे की जुबान. जाओ. आमची जुबान काढली तरी या मराठी मुलखातली माती आणि कृष्णा कोयलेचं पाणी गातच राहील स्वराज्याचं गान. औरंग्या आमचा भगवा खाली खेचण्यासाठीच करतोयस ना हे सगळं. पण बघ डोळे फाडून येतं आमच्याकडं. अरे आम्ही झालो आहोत आमच्या रक्तानं भगवे. आणि आज भगवा टिळा लावून पेटून उठेल माझा हरेक मराठा. अरे वारकरी सुद्धा धारकरी होतील या मराठी मुलखातले.
औरंगाबाद तुझं नामो निशान मिटवण्यासाठी, तुझं मस्तक रायगडाच्या पायथ्याशी काढण्यासाठी. खामोश नहीं! खोल जुबान साले! अरे खोलना! खोलता क्या है? खोल जुबान! खोल मुंह! खींच जुबान साले की हरामी की! मां बदौलत ने हुक्म जारी किया है, सजाए मौत! सजाए मौत! सजाए मौत! मारो सालों को! मार दो! सजाए मारो सालों को! मार दो! माशाअल्लाह! शहजादा उस संभा जैसा? अगर कुदरत ने हम पर ये मेहरबानी की होती तो पूरी जिंदगी हमने हज में बिताई होती। क्यों पैदा नहीं हुआ हमारे यहाँ ऐसा एक भी शख्स? ये मरहट्टे किस मिट्टी से बनते हैं जो टूटते ही नहीं? कैसे हो हमारा ख्वाब पूरा? आलमगीर बनना चाहते हैं हम, पूरे हिंदुस्तान के आलमगीर। अब होगे या नहीं, या ऐसे ही लौटना पड़ेगा खाली हाथ उत्तर में? या परवरदिगार, जन्नत के दरवाजे खुले रख, तेरा एक नेक बंदा आ रहा है तेरे दरबार में। या खुदा, जन्नत के दरवाजे खुले रख, जन्नत के। भीमा इंद्रायणी तिरी वढूतुळा संगमावरी, मृत्युंजय संभाजी पाहुन मृत्यू ही थिजला, बाळ इथे निजला शिवाचा, बाळ इथे निजला, बाळ इथे निजला शिवाचा, बाळ इथे निजला. संभाजी वाघासम आले, संभाजी शिवबासम जगले, संभाजी सिंहासम गेले, संभाजी जगी अमर झाले. मरणाले तरी शरण ना करी, स्वार्थाने लाचार ना करी, जीवन गेले रणांगणी हार ना मानली कधी, दुःख सिंधू करुणी पार मांडून शिवमय हा जागर, पराक्रमाचा सागर झाला करुणेचा गर.
सागर मिसळलेला सळसळत्या रक्ताचा हा अंगार आपल्या मनात धगधगता ठेवा. कारण अनाजी रूपी खरभेद्यांची कटकारस्थान आणि औरंग्यारूपी असुरांची आक्रमण वाढतच राहतील. या ना त्या मार्गानं विषप्रयोग होतच राहतील. या साऱ्यांचा मुकाबला करण्यासाठी देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी तुमच्या मनातला संभाजी रूपी अंगार ज्वालामुखी बनून उफाळून येईल आणि सळसळेल पुन्हा मराठमोळ्या धमन्यांमध्ये मराठ्यांचं तेच रक्त. तेव्हा होऊ द्या तुमच्या विचारांचे भाले आणि छातीचे निर्धाराचे कोट. तळपू दे पुन्हा शिवप्रभूंच्या कृतीची भवानी तलवार अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध. आणि तुमतुमू दे सह्याद्रीच्या कडे कपारी एकाच घोषणेनं हर हर. शिवराजसूततों रुद्रशूलतों यवनदण्डनाय निवारणाय